अल्पवयीन मुलीचा विनयभंग, छेडछाड व धमकी देणाऱ्या आरोपी युवकाला दोषी ठरवत अकोला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश 3 यांनी 3 वर्ष कारावासासह दंडाची शिक्षा 16 मे 2026 रोजी सुनावली आहे. सोनू उर्फ आदित्य उत्तम शितळे, वय वर्ष 18, राहणार जेतवन नगर, धोबी खदान, अकोला असं आरोपी युवकाचं नाव आहे. न्यायालयाने आरोपीस पोक्सो कायदा व भारतीय दंड विधानातील विविध कलमांनुसार शिक्षा सुनावली. त्यानुसार पोक्सो कायद्याच्या कलम 8 अंतर्गत 3 वर्षांचा साधा कारावास व 10,000 रुपये दंड न भरल्यास 3 महिन्यांचा अतिरिक्त कारावास ठोठावण्यात आला. तसेच कलम 12 अंतर्गत 2 वर्षांचा साधा कारावास व 5,000 रुपये दंड, तर भादवी कलम 354 अंतर्गत 3 वर्षांचा साधा कारावास व 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय कलम 354 अंतर्गत 1 वर्षांचा साधा कारावास, 5,000 रुपये दंड, कलम 323 अंतर्गत 6 महिन्यांचा साधा कारावास तसेच कलम 506 अंतर्गत 3 महिन्यांचा साधा कारावासाची शिक्षा न्यायालयाने दिली आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही 24 फेब्रुवारी 2022 रोजी शाळेतून घरी परतत असताना आरोपी सोनू उर्फ आदित्य शितळे याने तिची छेड काढून अश्लील टिप्पणी केली होती. त्यानंतर पखाले कारखान्याजवळील सुनसान ठिकाणी तिचा हात पकडून ओढाताण केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेच्या आत्यासह नातेवाईकांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला जाब विचारला असता आरोपी व त्याच्या साथीदारांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 192/2022 अन्वये भादवी कलम 354, 354 ड, 323, 504, 506, 34 तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 7, 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र धुळे यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ अटक करून सबळ पुराव्यानिशी उत्तमरित्या तपास करून आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केल्याने विद्यमान न्यायालयाने आरोपीला 3 वर्ष कारावास, 30,000 रुपये दंड ठोठावला. ही यशस्वी कामगिरी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र धुळे यांनी केली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, पीडिता व इतर साक्षीदारांच्या साक्षीग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट केलं व शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता क्षितिज अनुकार यांनी काम पाहिलं. तसेच खदान पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम पिंपळे व CMS येथील महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रिया शेगोकार यांनी न्यायालयीन कामकाजात पाठपुरावा केला. या प्रकरणात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन प्रकाश पाटील तसेच खदान पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी मार्गदर्शन केलं. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.